आहे आणि या पुढेही राहील. फक्त गुरु गुरुपायी ठेविता भाव, आप आप भेटेल देव. एवढा त्याग आम्ही पाहिला, डोळे भरून पाहिला. कष्टाचं म्हणजे पराकष्ट ज्यांनी केलेले आहे ती विभूती, ती महान विभूती आज व्यासपीठावर विराजमान आहे. आपला आपण केला. ज्यांना संतान नसेल, ज्यांच्या मुळातच त्यांच्या कुशीमध्ये प्रसाद लिहून ठेवलेला नसेल, त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या किंवा गगनगिरी बाबांच्या पालखीत नारळ ठेवावं, एक फळ ठेवावं आणि शनी प्रदोष 11 करावं. 11व्या प्रदोषाला सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने त्याला फळ झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून शनी प्रदोष करावा. जनार्दन पावन पावन नाम, जय जय जनार्दन. मंगल मंगल नाम, जय जय जनार्दन. पावन पावन नाम, जय जय जनार्दन. सद्गुरु सद्गुरु नाम, जय जय जनार्दन. सद्गुरु सद्गुरु नाम, जय जय जनार्दन. जय जनार्दन बोला, जय जनार्दन. जय जनार्दन, जय जनार्दन. तर हात वर कर, जोरदार टाळ्या. बाबांचं आगमन या ठिकाणी आलंय. एकदा बाबांच्या नामाचा जयघोष करू. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्वजण जागेवर उभे राहा. सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्वजण जागेवर उभे राहा. तर स्वामीजींचं आगमन या ठिकाणी होतं. जोरदार टाळ्या अभिनंदन करूया. सद्गुरु स्वामी बोला. नशा दौलत का हो या शोहरत का, एक दिन चूर चूर कर देता है. नशा बाबाजी जैसे संतों की भक्ति का हो तो दुनिया में मशहूर कर देता है, तो दुनिया में मशहूर कर देता है. एवढी ताकद ज्या बाबांच्या भक्तीमध्ये, ज्या स्वामींच्या भक्तीमध्ये. म्हणून पुनश्च जोरदार टाळून या संतांचं सर्व अभिनंदन या ठिकाणी करूया. जोरदार टाळून वंदन या ठिकाणी करूया. बाबांच्या पालखीचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. जनार्दन स्वामींचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं, गुरुचा नामात रखायचं, पूजन करायचं, गुरुचा नामात रखायचं. गुरुचे पूजन करूया ताटात, करूया ताटात, चला करूया ताटात. गुरुचा संदेश पोचवू काना कोपऱ्यात, काना कोपऱ्यात, काना कोपऱ्यात. गुरुच्या नावाने जगती कार्य करायचं, पूजन करायचं. या ठिकाणी आदिशक्ती स्वरूप ज्या माता भगिनी उभी, माता भगिनी कलश ज्यांनी डोक्यावरती धारण केलाय, मी त्यांना विनंती करतो आपल्या जागेवरती एकदा उभे राहा. एक बाबाजी सतत श्लोक सांगत असतात, यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतात. अर्थात ज्या ज्या ठिकाणी नारी शक्तीचं वंदन, पूजन, आदर सत्कार केला जातो त्या ठिकाणी साक्षात देवी, भगवंत आणि सुख शांती त्या ठिकाणी नांदत असते. म्हणून ह्या आदिशक्ती स्वरूप माता भगिनीचं पूजन या ठिकाणी करूया. आई महिषासुरवंदे देवीचं स्तोत्र या ठिकाणी आपण घेऊया. मी त्यांना विनंती करतो आपल्या जागेवरती उभे राहा.
ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जैष्णुनुते भगवती केशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूत कृते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते भगवती केशरी कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूत कृते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। टाळी वाजवकर हात वर करा। आदिशक्ती स्वरूप माता भगिनीचं पूजन या ठिकाणी होतं। सुरवर वर्षिणी दुर्धर हर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन घोषिणी शंकर तोषिणी शोषिणी घोषरते धनुजनी ऋषिणी तिथिसुत रोषिणी दुर्मित शोषिणी सिंधु सुते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जैष्णुनुते भगवती केशरी कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी। एक मिनिट मी सर्वांना विनंती करतो, नारी शक्तीचं पूजन या ठिकाणी होतंय। अगदी शेवटपर्यंत टाळी वाजवून भजन या ठिकाणी संपूया। ऐशत कंठ विकुंठित रुंड विरुंडित शृंड गजाधिपते रिपुवंश कंठ विराजन चंड पराक्रम शृंड मुखाधिपते निजभुज कंडली पातित कंठ विपातित मुंड भटाधिपते जय 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 महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जैष्णुनुते। या ठिकाणी एकदा जोरदार टाळीने अभिनंदन करूया। देवी शक्ती स्वरूप या माता भगिनीचं पूजन झालंय आणि स्टेजवरती जे उपस्थित सर्व साधू संत या सुखा कारणे देवा वेडावला वैकुंठ सोडून संता सदनी राहिला। हा, पालखीचं पूजन बाबांच्या चरणाचं पूजन या ठिकाणी होईल म्हणून नाव द्या पटकन। द्या पटकन, द्या नाव द्या। आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। तुम साथ हो जो मेरे किस चीज की कमी है, तुम साथ हो जो मेरे किस बात की कमी है, किसी चीज की और बाबा सरकार की नहीं है। एक वाक्य या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आंधी तूफान से वो डरते हैं जिनके मन में प्राण बसते हैं, आंधी तूफान से वो डरते हैं जिनके मन में प्राण बसते हैं, वो मौत देखकर भी हंसते जिनके मन में मेरे स्वामी जी मेरे जनार्दन बाबा बसते हैं, मेरे जनार्दन बाबा बसते हैं। एकदा हात वर करूया जोरदार टाळी वाजवा, गुरुदेवांच्या चरणाचं पूजन या ठिकाणी होतंय। हो करते हो मेरे बाबा, करते हो मेरे स्वामी, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, बोलो मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। एवढी ताकद या सद्गुरु चरणाची। संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, संतांच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर आपलं 84 लाख योनीचा फेरा सुद्धा चुकतो। या ठिकाणी सर्व संतांचं पूजन या ठिकाणी पार पडेल। घ्या पटकन यादी घ्या। संत पूजन
निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मुनगिरजी महाराज आणि बाबाजींचे उत्तराधिकारी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या उपस्थितीत गेल्या 8 आवाज द्या थोडा. आणि म्हणून या ठिकाणी आज धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. वर्ष सिद्धासन घालून वाघाच्या कातड्यावरती बसून एवढी कठोर तपश्चर्या बाबाजींनी केली. लक्षात घ्या, ज्या संतांच्या पालखी पुढे आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, हे संत महादेवाला भेटायला गेले नाही. लक्षात घ्या, तर प्रत्यक्ष महादेव त्या जनार्दन बाबापाशी आला. अशा उच्च कोटी संतांच्या सानिध्य आपण या ठिकाणी बसलेले. लक्षात घ्या, आणि आज अशा जगद्गुरु बाबाजींचं 35वे पुण्यस्मरण ते निमंत्रण घेऊन आज महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज 4 नोव्हेंबरपासून बाबाजींचा प्रवास या ठिकाणी सुरू झाला. बाबा 4 नोव्हेंबरपासून तर 6 नोव्हेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये होते. 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर बाबा छत्रपती संभाजीनगर, आणि 11 नोव्हेंबरपासून तर बाबा या ठिकाणी 13 नोव्हेंबरपर्यंत या आपल्या अहिल्यादेवी नगर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. आणि आज श्री क्षेत्र कनुली गावामध्ये या ठिकाणी बाबाजींचं आगमन झाल्याबद्दल सर्वांनी टाळी वाजवून आपण ठिकाणी बाबांचं अभिनंदन या ठिकाणी करू, धन्यवाद आपण या ठिकाणी देऊ. व्यासपीठावर जे संत आपल्यापुढे बसलेले आहे, परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज व तसेच परमपूजनीय स्वामी 1008 परमपूज्य स्वामी शिवगिरी बाबा, त्यांचं पण टाळी वाजवून आपण अभिनंदन करू. या ठिकाणी जे आपल्या हे दोन्ही संत आज हिंदू धर्माकरता खूप महत्त्वपूर्ण काम करत आहे. लक्षात घ्या, देव देश धर्मासाठी जेवढे संत आपल्या भारत देशामध्ये आहे, प्रत्येक संत या ठिकाणी भगवंत या ठिकाणी काय करत आहे, या हिंदू धर्माला जागवण्याचं काम करत आहे. लक्षात घ्या, आणि म्हणून अशा अनुषंगानं बाबाजी आपल्या गावाला येण्याचं कारण एवढंच आहे का जनार्दन स्वामींना पुढच्या महिन्यामध्ये 12 डिसेंबरला 35 वर्ष आता कोपरगावच्या बेटावरती समाधी घेऊन पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी जसं शांतिगिरी बाबा आज आपल्या गावाला आले, 9 वर्ष बाबांना पहिलं मौन होतं. आता बाबाजींना 1.5 महिन्यापासून बाबा मौन व्रतामध्ये आहे. फक्त रात्रंदिवस एवढाच एक ध्यास आहे का बाबाजींचं कार्य घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून भाविकांनो, आत्तापर्यंत बाबाजींनी खूप मोठे मोठे सोहळे केले. मी सर्वांना फक्त निमंत्रण या ठिकाणी सर्वांना देणार आहे. जसं शांतिगिरी बाबांना तुम्हाला सर्वांना पाहून 50% आनंद झाला बरं का, पण ज्यावेळेस तुम्ही सर्वजण ओझरला निफाड तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शांतिगिरी बाबांनी त्या ठिकाणी 81 फुटाचं लाल दगडाचं शिवालय उभं केलं. जो कळस आपल्याला सोन्याचा दिसतोय, असे 175 सोन्याचे कळस आपल्याला त्या मंदिराला बसवायचे. लक्षात घ्या, भारतामधले 12 ज्योतिर्लिंग लाल दगडामध्ये बाबाजीने 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. 4 धामाचे 4 मंदिरं बाबाजीने लाल दगडाचे बांधले. तामिळनाडूमध्ये दक्षिण भारतामध्ये अष्टमूर्ती शंकर आहे, तिचे पण 8 मंदिरं बाबाजीने त्या ठिकाणी बांधले. सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत जन्माला आले त्यांना एका ठिकाणी आणून ठेवलं. अयोध्येच्या रामप्रभूला पण त्या ठिकाणी आणलं. पंढरपूरच्या पांडुरंगाला रुक्मिणी मातेला पण आणलं. अंजनीगडावरच्या हनुमंताला आणलं. सगळे अष्टविनायक, सगळ्या देवी देवता, आणि 181 फुटाचं जे शिवालय उभं केलं त्याच्या भोवती बाबाजींनी काय केल्या, 108 महादेवाच्या पिंडी बसवल्या अशा छोट्या छोट्या. म्हणजे जवळजवळ मला वाटतं मी बाबांना या ठिकाणी तेच सांगणार आहे, शिवगिरी बाबांना, का संपूर्ण भारत देशामधून 14 संतांना बाबा निमंत्रित करत आहे. त्यामध्ये शिवगिरी बाबा पण या ठिकाणी राहणार आहे. लक्षात द्या, महाराष्ट्रामधले काही शंकराचार्य, भारतामधले विविध महामंडलेश्वर, असे अनेक संत त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून मी तुम्हाला बोलताना सांगितलं, शांतिगिरी बाबाला तुम्हाला पाहिल्यानंतर 50% आनंद झाला. महिलांनो लक्षात घ्या, पण तुम्ही ज्या टायमाला सगळ्या तिथं येणार, आपला कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होणार 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर. कार्यक्रमाचं नाव आहे जनशांती धर्म सोहळा, आणि त्या कार्यक्रमामध्ये अनुष्ठान आहे. हजारो लोक अनुष्ठानासाठी बसणार आहे. मोठ्या बाबांच्या काळामध्ये महिलांकरता अनुष्ठानाची परंपरा नव्हती, पण शांतिगिरी बाबांना वाटतं का महिला पण कुठेतरी देवी माता बनल्या पाहिजे, आणि हजारो महिला 8 दिवस मौन धरून अनुष्ठान करणार आहे. 108 कुंडात्मक यज्ञ त्या ठिकाणी होणार आहे. 2 टप्प्यामध्ये यज्ञ आहे. 4-5 डिसेंबर ते 8 डिसेंबर
8 डिसेंबर ते 12 डिसेंबर अशा 2 टप्प्यामध्ये तो यज्ञ होणार। त्यानंतर अखंड नामसकीर्तन सोहळा, दिवसभर अनेक गावागावा येणार आणि बाबाजींच्या नामाचा जप त्या ठिकाणी करणार। हस्तलिखित जप साधना पण आहे। त्यानंतर एकनाथी भागवताचं पारायण आहे। 1100 लोक त्या पारायणासाठी बसवायचे आहे। असे विविध कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन नियोजन बाबाजींनी केलं आहे। जसं मागच्या वर्षीचा सोहळा नाशिक जिल्ह्यामध्ये तपावनामध्ये झाला, तसं या वर्षीचा सोहळा या ठिकाणी बाबाजींचा जो सुवर्ण कलश स्थापना आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, हा सोहळा तिथं संपन्न होणार आणि त्याचं निमंत्रण या ठिकाणी बाबा त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात तालुक्यामध्ये या ठिकाणी जात आहे आणि अशा माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा मोठ्या धूमधडाक्यानं त्या ठिकाणी पार पडणार आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी परत एकदा धन्यवाद या ठिकाणी देतो सर्व जे शिवकथा जे या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी निवेदन आयोजन केलं अशा सर्व समितीला मी धन्यवाद या ठिकाणी देतो। आणि आज या ठिकाणी मी पुढे या ठिकाणी जात असताना आपण लगेच बाबाजींचं पूजन करू। दोन्ही संतांचं पूजन या ठिकाणी आज कनोली गावाच्या वतीनं मी विनंती करतो। या ठिकाणी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज व तसेच परमपूज्य स्वामी श्री श्री 1008 शिवगिरी महाराज या दोन्ही संत आज या ठिकाणी व्यासपीठावर राम लक्ष्मणाच्या जोडीसारखे दिसत आहे। या दोन्ही संतांचं आपण आज पूजन करू। मी विनंती करतो या ठिकाणी त्यानंतर खडक माळेगाव दोन्ही संतांचं परमपूज्य स्वामी शांतिगिरी महाराज व 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज दोन्ही संतांचं खडक माळेगाव या ठिकाणी पूजन करेल। चला कनोली गावाच्या वतीने पूजन या ठिकाणी पहिलं करा। चला भक्तांनो उठा लवकरी, हातात घेऊन पंचारती बाबांचे रूप मी आठवते। मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते। हातात घेऊन पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा, ओ वाळू स्वामी जनार्दन भोळा, जनार्दन भोळा, जनार्दन भक्ताचा मेळा रामोनी गोळा, भक्ती रसाल नाऊन गेला स्वामीचे रूप मी आठवते। मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते। चला भक्तांनो कनोली गावी, कनोली गावी, कनोली गावी, चला भक्तांनो कनोली गावी, कनोली गावी, कनोली जनार्दनाची आली स्वारी, आली स्वारी, आली हातात घेऊन पुष्पांच्या माळा, ओ वाळू स्वामी जनार्दन भोळा, भक्ताचा मेळा। सर्वांनी संतांचं स्वागत होत आहे। हातवर करा एकदा, हातवर हा टाळी। मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरु, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिर गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला
यानंतरचं दुसऱ्या बाबाजींचं पूजन अभिनंदन करू, ज्यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन या ठिकाणी झालंय. एकदा जोरदार टाईम्स अभिनंदन करूया. थंडी पळून गेली पाहिजे. संगमनेरकर जोरदार टाईम वाजवा. जे कोणी बाकीचे भक्त परिवार आलेले आहे त्यांनी पटापट यायचं आहे. खडक माळेगाव चला. यानंतर दोन्ही महाराजांचं पूजन या ठिकाणी सागर कमलाकर वरपे आणि पवन कमलाकर वरपे यांच्या हस्ते होत आहे. चला लवकर. त्याच्यानंतर शांतिगिरी महाराजांचं पूजन या ठिकाणी संपतराव राईंज, रावजी मास्तर खेमनर आणि हौशीराम जोरवेकर यांना विनंती आहे की त्यांनी महामंडलेश्वर महाराजांचं पूजन करण्यासाठी स्टेजवर यायचंय. करता करे न कर सके गुरु की ये सब हो, सात दीपनों खंड में गुरु से बड़ा न कोई, सात दीपनों खंड में गुरु से बड़ा न कोई. करा हात वर करा. टाइम वाजूया. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. नैनी बघता पाठ दिसते, नैनी बघता पाठ दिसते. यानंतर स्वामीची मूर्ती. यांच्या अमृतवाणीतून आपण कथा श्रवण करीत आहात. असे शिवगिरी महाराज यांचा सत्कार करण्यासाठी माधव जोरवेकर, दीपक इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, नारायण राईंज, विजय राईंज यांना मी विनंती करतो की त्यांनी शिवगिरी महाराजांचं पूजन करण्यासाठी यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शांतिगिरी महाराजांचं पूजन करत आहेत संपत राईंज, रावजी मास्तर खेमनर, हौशीराम जोरवेकर हे या ठिकाणी शांतिगिरी महाराजांचं पूजन करत आहे. तर शिवगिरी महाराजांचं पूजन करत आहेत माधव जोरवेकर, दीपक इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, नारायण राहीन आणि विजय राहीन ते पूजन करत आहे. गुरु शिष्याचे नाते आमचा जन्म जन्मीचा शिक्का. गुरु शिष्याचे नाते आमचे जन्म जन्मीचा शिक्का. नाही कदापि तुटणार हा निर्धार आमचा पक्का. निर्धार आमचा पक्का. निर्धार आमचा पक्का. पाटील कपडा बंधून येतिया, पाटील कपडा बंधून भक्त शाकरती, शिष्य शाकरती. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे. ओ कनुली गावी बाबाजीचे कार्य चालले जोमाने. नगरी मध्ये कार्य चालले जोमाने. अखेर भक्तांचं सांगे नाशिकला यावे, आदिनी पुण्यस्मरणला यावे. नामाजींचे नाम घ्यावे जनार्दन जनार्दन. सद्गुरु स्वामी मना पाठीमाग जनार्दन जनार्दन. सद्गुरु स्वामी जनार्दन. नामाजींचे नाम घ्यावे मिळे त्याने स्फूर्ती, मिळे मोक्ष मुक्ती. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामी. आकाश पाटील रंग आकाशी नाही पाटणार. नाही पाटणार. यानंतर जय बाबाजी भक्त परिवार कणोली यांनी या ठिकाणी दोन्ही बाबाजींचा सत्कार केलेला आहे. या ठिकाणी या श्री क्षेत्र कणोली या ठिकाणी शिवगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून जी कथा आपण ऐकत आहात, श्रवण करीत आहात, तिचा आज 5वा दिवस आहे. आणि या 5व्या दिवसाच्या निमित्तानं एक योगायोग म्हणून आणि धर्मप्रसाराचं कार्य करत असताना श्री महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज हे या आपल्या कथेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. कणोली ग्रामस्थ आणि समस्त गगनगिरी भक्त परिवार यांच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपला आनंद
आपल्या कथेचा आस्वाद घेताना आपल्याला आपला आनंद त्यांनी द्विगुणित केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यानंतर देवकवठे जय बाबाजी भक्त परिवार या ठिकाणी बाबाजींचा सत्कार करत आहे. त्यांना विनंती आहे की देवकवठ्याच्या भक्त परिवारानं स्टेजवरती यायचं आहे. जनार्दन स्वामी तुम्ही, जनार्दन स्वामी तुम्ही, महाराष्ट्राचा गगवीरा. जनार्दन स्वामी तुम्ही, महाराष्ट्राचा गगवीरा. जनार्दन स्वामी भक्ति तेरे ज्ञान, भाव भक्ति तेरे ज्ञान, करू वंदन कार्या. जनार्दन स्वामी तुम्ही, महाराष्ट्राचा गवीरा. जनार्दन स्वामी तुम्ही. या ठिकाणी उपस्थित असलेला संपूर्ण गगनगिरी भक्त परिवार, तालुक्यातून आलेला जय बाबाजी परिवार, या दोन्ही परिवारांमधील सदस्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. ते या कार्यक्रमासाठी आपल्या कथेसाठी उपस्थित राहिलेत. कोणाचा मोबाईल स्टेजवरती सापडलेला आहे, बाबाजींचं हे आहे. यानंतर बाबांच्या आदेशानुसार लगेच शिवमहापुराण या कथेला या ठिकाणी प्रारंभ होतोय. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाली. कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुदवीन शंभो मज कोण तारी. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमस्तुते। वंदे देवमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पद्मं भूषणं मृगधरं वंदे पशूनां पति वंदे सुरशिशांगवंदनयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। कैलासराजा शिवचन्द्रभोळि फणीन्द्रमाला मुकुटेरहारि कारुण्यसेतो भवदोपहारि कृतवीरशम्भो पदकोनहारि रवीन्द्रोदारावलपूर्णवारि स्वतेजदेति दिविराजधारि ब्रह्माण्डदेशा पदान्तकारि कृतवीरशम्भो पदकोनहारि कृतवीरशम्भो पदकोनहारि। पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेवा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सर्वेश्वर भगवान की त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की सियावल रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज की जय। महामंडेश्वर भगवान की जय। 2 मिनिटं भजन करू, त्यानंतर तुलसी विवाह होईल। नंतर आपण राहिलेला कथेचा भाग आपण पूर्ण करणार आहोत। प्रथमतः 2 मिनिटासाठी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे बोला। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी ओ सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। 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 जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। सर्वांनी हात वरती 2 मिनिटासाठी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जनार्दन एक ताली वाह। ताली
जागेवर उभा राहा, आपल्याला थोडासा आनंद घ्यायचा. सर्वांनी हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम सर्वांनी 2 मिनिटांसाठी भरभरून आनंद घ्यायचा आहे. हरि जय 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 भोले. नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय त्यांचं ते स्वरूप आहे. आणि आपल्यासाठी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच आज आपल्याला दर्शन देत आहे. हे आपलं भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनीयाला पद्मनाभ जोडियेला. म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य आध्यात्मिक शिरोमणी बाबाजींच्या गादीवर विराजमान झालेले अखंड भारतामध्ये 10 दिशा सद्गुरू जनार्दन स्वामींचा नामाचा घोष, बाबाजींच्या कार्याची जी धुरा आहे, जी पताका आहे, अखंड भारतात ज्यांनी फडकवलेले आहे ते असे आपले महान विभूती म्हणजे परमपूज्य शांतिगिरीजी महाराज आज आपल्या समोर उपस्थित. आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं पाहिजे की आज त्यांचं आपल्याला दर्शन होत आहे. एक घड़ी आधी में पुनियाद, अरे तुलसी संगत साधु की कोटी कटे अपराध. नुसती एक घडी एक निमिष अशा संतांचं दर्शन झालं. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, जर तुम्ही छोटीशी क्लिप आहे ऐकून बघा. बाबाजींच्या मुखातून एकच आलेलं आहे, हे बाबा हे माझ्या जवळचे दुसरे कोणी नाही, हे माझे साक्षात देव आहे, हे असं सद्गुरू जनार्दन स्वामी बोलत होते. फक्त आपल्याला ओळखण्याची त्यांची दृष्टी पाहिजे. ती दृष्टी आपल्याला द्यावी. एवढं रात्रीचा दिवस करून बाबाजींचं तुम्ही जा काशीला, आम्ही आत्ता जाऊन आलो. भव्य दिव्य असं बाबाजींचं एक आश्रम त्या ठिकाणी केलं. पंढरपूरला जा आश्रम आहे, 10 दिशात कुठेही जा. सद्गुरू जनार्दन स्वामींचं जर नाम आपल्याला ऐकायला भेटत असेल तर ते कार्याची जी उज्ज्वल पताका असेल तर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेला पात्र झालेले परमपूज्य शांतिगिरीजी महाराज आहे. लक्षात राहू.
एवढं सोपं नाहीये. करेले ते काय नोहे महाराज परी पाये बीज शुद्ध अंगी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण फार मोठे भाग्यवान आहात की आज या ठिकाणी ज्यांचं आपल्याला दर्शन होत आहे, अनमोल आहे, दुर्मिळ आहे, आणि ज्यांच्या हातून सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य होत असताना आज सुवर्ण कलश स्थापना, मृत्यू प्राण प्रतिष्ठा आणि ध्वजारोहण सोहळा न भूतो न भविष्यती आमच्या डोळ्याचं पार न फिटल असा एक कार्यक्रम आपल्याला जनशांती धर्म सोहळ्यात आपल्याला पाहायला भेटणार. जी विश्वशांती धर्म सोहळा आपण पाहिलेला आहे तसा ती जनजागृती आपल्याला परत याच देही या डोळा आपल्याला बघायची आहे. त्यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी आमंत्रण बाबाजी देत आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आम्ही भाग्यवान आहोत. आम्ही लहानपणी त्यांच्याजवळ राहिलेलो आहे. वेरूळला 5वी 6वी 7वीत त्यांचं बोर्ड धरून आम्ही चाललेलो आहे. आणि आज त्यानंतर आम्ही काकोळ्यात 2-3 वर्ष राहिलो. परंतु आज जी कृपादृष्टी आहे, आज ज्यांची जी आपल्यावर आईसारखी माया आहे, आणि तीच माया आज परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांनी जशी आज मला दिली तशी सगळ्या संतांना जर मिळाली तर आज भाग्याचा उदय होईल असं आम्ही म्हणतो आहे. नक्कीच तो दिवस पाहण्यासाठी आमचे डोळे आतुरलेले आहेत. कारण आमचे परमानंदगिरी महाराज त्या दिवशी असे आम्ही सर्व एकत्र बसलो आणि सहज महाराजांजवळ बसले असताना महाराजांचा असा कृपेचा एक हात असा ज्यावर पाठीवर पडला, जसा आमच्या पडला, त्यावेळेस ते एकच म्हणले, बाबा या तुमच्या प्रेमाची आम्हाला किती दिवसापासून आज आस होती ती आज पूर्ण झाली. असे परमानंदगिरी महाराज त्या दिवशी बोलत होते. म्हणजे किती अपेक्षा आहे. असे एक महान विभूती, महान संत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यात आम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही कदाचित रामायणात लक्ष्मण ऐकलं असेल, पण आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अक्षरशः त्या काळाचा त्याग बरं बघितलं तर आजही डोळ्याला पाठी येतं. बाबांच्या सेवा करता करता त्यांना जर कदाचित काही असं जखम झाली तर त्या जखमेला कधी त्यांनी मलम लावलेलं नव्हतं. आम्ही म्हणतो बाबा हे पहा ना, काहीच विचार करत नव्हते. फक्त ज्यांची दृष्टी फक्त राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आपल्या गुरूंकडे होती आणि आजही आहे आणि या पुढेही राहील. फक्त गुरुपायी ठेविता भाव आप भेटेल देव, एवढा त्याग आम्ही पाहिला, डोळे भरून पाहिला. कष्टाचं म्हणजे पराकष्ट ज्यांनी केलेलं आहे ती विभूती, ती महान विभूती आज व्यासपीठावर विराजमान आहे. आपल्याला दोन्ही हात वर करून बाबांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. असाच आशीर्वाद, अशीच कृपादृष्टी आमच्यावर अखंड राहू द्या. बाबाजी हीच आशीर्वादाची आणि कृपादृष्टीची साथ या भक्तगणांना धर्म कार्यासाठी, धर्मध्वजासाठी आणि धर्माच्या या छत्रपती शिवरायांच्या या पवित्र मातीमध्ये तुम्ही खरंच करा, एवढीच आमची विनंती आहे. आणि असं उज्ज्वल भवितव्य आम्हाला दिसू द्या, हीच आमची सर्वांना विनंती आहे. जय जनार्दन, जय बाबाजी. कारण त्यांना पुढे जायचं आहे. आपण जास्त वेळ न घेता फक्त बाबाजींना एकच विनंती करू. हे सुंदर असं आज प्रबोधिनी एकादशी आहे आणि फक्त एक मंगलाष्टक होईपर्यंत तुमच्या हातून तेवढं होऊ द्या, एवढीच आमची विनंती आहे. ब्राह्मण देवतांनी लवकरात लवकर माईक घ्यायचा आहे. आज शिवमहापुराण कथेतला काही भाग आपण नंतर घेऊया, परंतु तुळशी विवाहाचा आनंद आपण या ठिकाणी घेतो आहोत. आपल्या समोर जो काही कळस आहे तो सुवर्ण कळस आहे, लक्षात राहू द्या. असे किती कळस सांगितले? 175. मला यादी द्यायला पाहिजे होती. हा, पुढे करू आपण ते वर्णन. सोन्याचे कळस आहे ते, आणि म्हणून ते बसताना तो सुवर्ण संधीचा योग आपल्या डोळ्या भरून आपल्याला पाहायचा आहे. ती पर्वणी जशी कुंभमेळ्याची असते तशी पर्वणी आपण ओझर आश्रममध्ये बघायची आहे. सर्वांना विनंती आहे. आजच बाबा आपल्याला आमंत्रण बाबाजी देण्यासाठी आलेलं आहे. जय जनार्दन. या ठिकाणी हातामध्ये अक्षता आणि पुष्प द्या. तुळशीचं पूजन करून घ्या. हळद कुंकू अक्षत वाहून एका जोडीने केली तरी चालेल. लवकर चला.
गुरु आलेले ना, मंत्र सुरू करा. स्वास्ती वाचन. स्वस्ति न भोगा विश्ववेदा स्वस्ति न दारुक्षो अरिष्टनेमि. चला लवकर, वेळ नका करू. चला दोघं. या ठिकाणी तुळशी विवाह होत आहे. नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागे उभा राहायचे. नवरदेवचे मामा ही कन्या सगुना गुना नृपवरा कवना शिव्या देई दे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पुवने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने पुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधानम. श्रीमन मंगलमूर्तीचे चरण जो चिंती ललत पंकजी त्या भक्ता न लगे अमंगल कदा. संसार हा पंकजी जो हा सुंदर उंदिरावरी बसे. पाशांकुशा ते धरी तो हा मोरगावचा गणपती. दीनांजना उद्धरी राधा दामोदर देवता शुभमंगल सावधान. वधूवरी हो शुमुहूर्त सावधान. रामो राज मने सदा विजयते. रामं रमे शंभजे रामेना भियता निशाचरचमो. रामायत स्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं. राम सदा सोऽस्म्यो रामे चित्त लया सदा भवतु मे. भो राम सीतापते. तुलसी दामोदर शुभम बहुत शुभ लग्न सावधान. आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वेघराम. गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा. अंतरपटा ते धरा. दृष्टान वधूवरान करिता. दुखे करावी उभी वाजंत्री बहुगलबलान करणे. पुर्या सदा मंगलम. तुलसी दामोदर शुभम बहुत शुभ लग्न सावधान. तदेव लग्नम सुदिनं तदेव. ताराबलं चंद्रबलं तदेव. विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते मनसा स्मरामि. सावधान. इष्ट देवता कुलदेवता गगनगिरी देवता चिंतन कीजिए स्मूर्त. सावधान. राजा अधिराज श्री छत्रपति शिवाजी महाराज शिव चिंतन कीजिए स्मूर्त. सावधान. सब संतन चिंतन कीजिए स्मूर्त शिव लग्न सावधान. वाजंत्री वादने स्मूर्त शिव लग्न सावधान. सावधान.
हरिभाऊ गायकवाड आणि पारसी भक्त मंडळ यांनी व्यासपीठावर यायचंय आणि दोन्ही संतांचं पूजन करायचंय. चला लवकर. दोन्ही संतांचं पूजन पानसी भक्त मंडळाच्या वतीने होत आहे. सर्वांनी टाळी वाजून स्वागत करावं. सर्वांनी वर हात करायचे आहे. बाबाजींचं टाळ्याच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे. पूजन करत आहे. हाती घेऊन पुष्पमाळा टाकूया संतांच्या गळा. स्वामींचे पूजन करूया मिळून, बाबांचे पूजन करूया मिळून. हाती घेऊन पुष्पमाळा घासोनी चंदन लावोनी माथा. ओ माळी तो जनार्दन नाथा. चंदन घासूया उठी लावूया, उठी लावूया कपा. हाती घेऊ मी नारळ उतारिले उगले कुळ. चंदन घासूया उठी लावूया, उठी लावूया करा. हाती घेऊन पुष्पमाळा. हो, या ठिकाणी बाबाजींचं प्रस्थान होत आहे. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करत राहायचंय. स्वागत करता करता आपण बाबाजी या ठिकाणी प्रस्थान होत आहे. हॅलो सगळे अगदी हात वरती गोड असं स्वागत. हॅलो. हा तोपर्यंत टाळीच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांनी आता बाबाजींना मौन आहे, पण बाबाजींनी या ठिकाणी संदेश लिहून आपल्यापर्यंत या ठिकाणी द्यायला लावला. बाबाजींनी या ठिकाणी संदेश दिला, मी वाचून दाखवतो. ओम जनार्दनाय नमः. आज हा अप्रतिम सोहळा श्री श्री 1008 स्वामी शिवगिरीजी महाराजांनी जे निवेदन श्री गगनगिरीजी महाराजांच्या निमित्ताने केले आहे, हे पाहून बाबांना अतिशय आनंद वाटला. या सोहळ्याचे आयोजन व जे सेवा करून या सोहळ्याची शोभा वाढवत आहे त्या सर्व जनता जनार्दनाचे अभिनंदन. रोज सर्वांनी या ठिकाणी येऊन कथेचा या ठिकाणी लाभ घ्या. श्री श्री 1008 स्वामी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराजांनी महाराजांची जी तळमळ आहे ती सर्वांनी एकत्र येऊन आनंदी आनंद करावा व श्री बाबाजींचा महिमा वाढवावा व तो दिवस श्री बाबाजींच्या कृपेने महाराज श्री श्री जे प्रयत्नाचे लवकरच पाहायला मिळणार आहे. व श्री क्षेत्र ओझर सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहून सुवर्ण कलशाचे दर्शन घेऊन आपण धन्य व्हा व महाप्रसाद घ्या. सर्व येथील उपस्थित जुना आखाड्याचे महाराजांना ओम नमो नारायण. आपण महाराजांसोबत राहून आशीर्वाद श्री गगनगिरी व गगनगिरी बाबांचा व बाबाजींचा या ठिकाणी सर्वजण आशीर्वाद घेत आहात. त्याबद्दल सर्वांचं बाबाजीने टाळी वाजवून अभिनंदन केलं आहे.
नंतर येईन. येतो ना. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. किरण महाराज कृपया सर्वांनी आता बसून घ्यायचं आहे. बसा 2 मिनिट. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी जनार्दन हरी की जय. संकट मोचन हनुमान की जय. सिया बलरामचंद्र की जय. 9 वाजलेले आहे. 5 ते 10 मिनिटं बसायचं का अजून? अर्धा तास चालेल. वा वा. गुरुमाऊली बाबाजींच्या कृपेनं आशीर्वादानं परमपूज्य ओम चैतन्य गगनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं पदस्पर्शानं पावन झालेल्या या पवित्र पावनभूमीमध्ये शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात आपण. आज संतांचं दर्शन झाल्यामुळं आपलं भाग्य उजळलं. ज्या ठिकाणी कथेमध्ये संतांचं आगमन होतं त्यावेळेस आपली कथा सफल झाली असं आपण समजायचं असतं, लक्षात राहू द्यायचं. आणि म्हणून आज जी एकादशी आहे तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आज देव उठतात, त्याला देवउठी एकादशी म्हणतात. 4 महिने भगवान विष्णू, आपण आपल्या भाषेमध्ये म्हणायचं, सेहन करत होते. आज सगळ्यांनी सकाळी उठवलं आहे देवाला आणि परत 4 महिने मंगळ कार्य करत नसतात, मोठं काम आपण करत नसतो. म्हणून आजपासून सर्व मंगल कार्याला सुरुवात झालेली आहे. आज तुळशीजवळ दिवा लावायचा असतो. आज तुळशीला एक लाल चुनरी अंगावर ओढायची असते. आज कापूर आरती करायची असते. आजच्या या पूजनानं 1000 स्नान केल्याचं पुण्य मिळतं, 1000 यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. कुठलीही गोष्ट 1000 पटीनं मिळते. म्हणून आजच्या ह्या एकादशीचं महत्त्व अनमोल आहे. अतिशय तिला म्हणजे एवढं काही महत्त्व आहे की आज योगायोगानं दुधामध्ये साखर पडावं असा तो दिवस आपल्यासाठी आलेला आहे, लक्षात राहू. आपल्याला वेळ कमी जरी असेल तरी आपण 5 ते 10 मिनिटामध्ये खूप काही श्रवण करणार आहोत. जसं 84 सोमनाथम च श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालम ओंकार ममलेश्वरम. श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, मल्लिका आणि अर्जुन का नाव पडलं? मल्लिका म्हणजे पार्वती, अर्जुन म्हणजे भगवान शंकर. आज जसं तुळशी आपण सुंदर असा विवाह बघितला, तसं भगवान शंकरानं आणि पार्वतीने सांगितलं, गणपती बाप्पा, ओ कार्तिक स्वामी इकडे या. म्हणे काय आहे? जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न अगोदर होईल. आता मोरावर जे विराजमान झाले ते आमचे कार्तिक स्वामी, आणि उंदरावर जे विराजमान होणार आहे ते गणपती बाप्पा. गणपती बाप्पानं विचार केला की आपण आपले मोठे बंधू कार्तिक स्वामी आहे, त्यांचं वाहनही
जोरात चालणार आहे, मी आहे उंदरावर. एकतर मी लंबोदर पीतांबर फणीवर बंधो. माझी तब्येत कशी आहे? आणि गणपती बाप्पा किती छोटे आहे. किती एक्सलेटर दाबलं तरी आपण यांच्या पुढे जाऊ शकत नाही. बुद्धिमताम वरिष्ठम. गणपती बाप्पाने एकच विचार केला, कार्तिक स्वामीला निघू दिलं. आणि गणपती बाप्पानी बुद्धी एवढी छान आहे की गणपती बाप्पाला माहिती भगवान शंकरच विश्वाचे मालक आहे. भगवान शंकर आणि पार्वतीच विश्वाचे पिता आहे. आणि भगवान शंकराचं सगळे देव 33 कोटी आणि पृथ्वी विराजमान आहे. म्हणून आपण आपल्या आईवडिलालाच प्रदक्षिणा करावी. म्हणून गणपती बाप्पाने आपल्या आईवडिलाला 3 प्रदक्षिणा केल्या. येऊन उभा राहिले. माता पार्वतीने विचारलं, गणपती बाप्पा तुम्ही गेले नाही? आई, एकदाम माता एकदाम माता एकदाम पिता, चरणी चारिधाम आणि तुमच्या जवळच पृथ्वी माता आहे. मी प्रदक्षिणा केली. भगवान शंकर उठून उभा राहिले आणि प्रसन्न झाले. जा गणपती, आज तुला आई वडील कळाले, तुला सगळ्याचं विश्वाचं दैवत कळालं. जा, तुला आज 2 पत्न्या आहे, रिद्धी आणि सिद्धी. आणि 2 मुलं पण झाले. लग्न एवढं सुंदर झालं. आता लावल्यामुळं आपल्याला लावायचं नाही. गोड असं लग्न झालं भगवान शंकराच्या उपस्थितीमध्ये. आणि विशेष म्हणजे 2 मुलं झाले, शुभ आणि लाभ. खेळायला लागले. वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. आणि मग मात्र कार्तिक स्वामी आले. कार्तिक स्वामींनी सांगितलं, गणपती बाप्पा म्हणजे काय, तुम्ही कधी आले? म्हणजे मी गेलोच नाही, तर आलो कधी. लक्षात घ्या किती गोड आहे. म्हणजे मग हे कोण आहे? म्हणजे हे माझ्या पत्नी आहे. म्हणजे हे कोण खेळतंय? माझी मुलं बाळ आहे. म्हणजे तुमचं कसं काय लग्न झालं? म्हणते भोले बाबाला विचारा. भोले बाबाला विचारायचंच नाही म्हणून राग आला. सरळ श्री शल्य मल्लिकार्जुन डोंगरावर जाऊन बसले. डोंगरावर बसले, राग आला म्हणून. माता पार्वती आणि भगवान शंकर समजून सांगायला गेले, कार्तिकी अरे झाले असेल काही चूक, पण चाल घरी कैलासात. सांगितलं मी नाही येणार, मला लग्नच करायचं नाही. पार्वती मातेच्या डोळ्यात पाणी आलं. आजपासून मी इथं विराजमान होते तुझ्यासाठी. भगवान शंकराने सांगितलं मी पण या ठिकाणी विराजमान होतो. आणि दर अमावस्याला भगवान शिव आणि पौर्णिमेला पार्वती आजही त्या ठिकाणी दर्शन देतील. म्हणून दोघंही त्या ठिकाणी आपल्या लेकरासाठी विराजमान झाले. त्या ज्योतिर्लिंगाला नाव ठेवलं, बोला मल्लिकार्जुन भगवान की. शिव मल्लिकार्जुना हरे हरे भोले नमः शिवाय. मल्लिकार्जुना शिव मल्लिकार्जुना हरे हरे भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय. वेरूळचं दर्शन झालं, त्र्यंबकचं झालं, मल्लिकार्जुन दर्शन झालं. हे बघा आपल्याला 5 ते 6 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. आपले अजून ज्योतिर्लिंग राहिले. महाप्रसाद बनवलेला असतो, तुळशी विवाहही झाला. विशेष म्हणजे साधू संतांचं, महंतांचं, विभूतींचं आपल्याला दर्शनही झालं. रवी महाराज आणि तुमचं मंडळ आणि शवाधारी तुमचं कार्य खरं अर्थानं सार्थक झालं. एवढं आज डोळ्याचे पारणं फिटले. एक इतिहास आज आमचे बाबाजी आणि गगनगिरी बाबा डोळे भरून पाहतो असेल, त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रय येत असेल की खरंच यांनी धर्माचं कार्य केलं. आणि संतांना त्याच्यातच आनंद आहे, महापुरुषाला त्यातच आनंद आहे. म्हणून सौराष्ट्र सोमनाथमचं श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जैनचं थोडंसं 2 मिनिटात पाहूया. कधी कधी भोले बाबा खूप भोळे आहे. एकदा मुलगा अगदी लहानपणापासून आई खूप जीव लावायची. लावा तुम्ही, जीव लावायलाच पाहिजे, परंतु तो मंदिरात गेला पाहिजे, तो आश्रमात गेला पाहिजे, तो गुरुकुलात राहिला पाहिजे, तिकडं पण लक्ष दिलं पाहिजे. खूप जीव लावलं. वडील ब्राह्मण आहे,
देवदत्त विचारायचे की बाळा शाळेत जातो? तो हा म्हणायचा. बाळा पूजापाठ करतो? आईला विचारलं, पत्नीला, हा म्हणायचं खूप पूजा करतो. परंतु दिवसेंदिवस त्याचं असं होतं की तो जुगार खेळायला लागला, वाईट मार्गाला लागला. आपल्या आईवडिलाचीच घरामध्ये चोरी करू लागला. करता करता आईवडिलांना कळालं, आपल्या वडिलांना कळालं, घराच्या बाहेर काढला. भगवान शंकराच्या मंदिरात गेला. भूक लागली म्हणून महादेवाच्या पिंडीजवळ समोर जाऊन उभा राहिला. रात्रीचा वेळ आहे, असं आपलं काहीतरी चाचपडतो म्हणून दिसाना म्हणून आपला जो काही शर्ट असतो तो कोपरा असा फाडला आणि भगवान शंकरापुढे असा प्रकाश केला की मला काहीतरी या ठिकाणी खायला सापडावं, भूक लागली म्हणून. माझा भोले बाबा एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे. त्याच वेळेस माझा भोले बाबा त्याच्या समोर प्रगट झाला आणि सांगितलं, भक्ता बोल काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, मी चोर आहे, मी चोर आहे, मी काहीतरी दिसाव म्हणून मला या ठिकाणी मी माझा शर्ट पेटवलेला आहे आणि मला काहीतरी खायला मिळावं. देवाने सांगितलं, जो कोणी माझ्या मंदिरात येऊन दिवा लावेल आणि माझ्या मंदिरात येऊन प्रकाश पाडेल, पडता प्रकाश ज्योतीचा, फाटा तुटेल कर्माचा, हीच भोले बाबाची वाचा आहे आणि बाबाजींची वाचा आहे. जिथं माझ्याकडं प्रकाश केला त्याच्या जीवनात मी कल्याण केल्याशिवाय राहत नाही. भगवान शंकराचा त्यांनी नमस्कार केला. देवा, अरे चोरी करण्यासाठी येणाऱ्या चोराला जर तू दर्शन देऊ शकतो, अरे शिवमहापुराण कथा ऐकणाऱ्यांना काय देऊ शकत नाही, हेच तुम्हाला. भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, जिथे दिसे पुजारी. हो भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कुठेही दिसे पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा. त्याच वेळेस भगवान शंकराला नमस्कार केला. तुम्हाला सांगितलं ना मागच्या वेळेस, एकदा बाबाजी हरिद्वारला चालले. बाबाजीने सांगितलंय, थांबा थांबा, गाडी थांबा. लोकांना विचार पडला, बाबाजी 11 वाजलेले आहे, 12 वाजता पूजा असते, आपण थोडं पुढे जाऊया. बाबाजीने सांगितलं, नाही, इथंच गाडी थांबा, इथंच पूजा करायची आहे. बाबाजींच्या सर्व गाड्या त्या ठिकाणी थांबण्यात आल्या. विचार करू लागले, बाबाजी 12 साडेबारा पर्यंत थांबणार नाही, प्रवास होता, अचानक का थांबवलं असेल, काय कारण असेल. बाबाजींनी सांगितलं, पालखी खाली घ्या. बाबाजींच्या ती मोठी ट्रक होती, ट्रकमधून बाबाजींची पालखी खाली घेण्यात आली. बाबाजी असे खाली आले, पालखीत बसलेले होते. बाबाजींनी सांगितलं, लवकर लवकर पूजा आटपा. पूजा करायला सुरुवात झाली. बाबांचं स्नान झालं, बाबाजी पूजा करायला लागले. तेवढ्याच त्या जागेवर थांबले होते, त्या जागेंचं दोघं जोडपं आलं, पती आणि पत्नी, आणि त्यांचं लेकरू आलं घेऊन. बाकीच्या लोकांना विचारू लागले, हे स्वामीजी, हे बाबाजी, हे महात्माजी कोण आहे? आज आमच्या शेतीमध्ये आले, आज आमचं पुण्य फळाला आलं, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, आमचं आज भाग्य उजळलेलं आहे. कारण आमचं लेकरू आज 10 वर्षाचं झालं. ते बोलत नाही, ते पाहत नाही, ते कोणाकडे बोलत नाही, कोणाकडे पाहत नाही. आता काय करायचं आहे? हे बोलेल, हे पाहिल. सगळ्यांनी सांगितलं, पूजा होऊ द्या, मग आम्ही बाबाजींना सांगतो. सगळे महात्मा वगैरे सर्व संत, बाबाजींची पूजा झाली आणि बाबाजींच्या त्या लेकराला बाबाजींकडे आणलं. बाबाजींनी त्याला विभूती लावली, बाबाजींनी त्याच्या अंगावर विभूती टाकली आणि त्याच वेळेस सगळ्यांनी जय जयकार केला आणि त्या लेकरांनी सुद्धा बाबाजींचा जय जयकार केला. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. त्याच वेळेस त्यांनी डोळे उघडले. बाबाजींनी सांगितले, बाबा मला 11 वाजता पूजेची वेळ नव्हती झाली, परंतु ह्या लेकरासाठी मी थांबलो होतो, बाकी दुसऱ्या कशासाठी. तुझ्या न माझ्या भेटीसाठी अंतर मग कसला, जनार्दना भेट दे ना मला, जनार्दना भेट दे
भेट दे ना मला हो वाट तुझी पाहताना नयन माझ्या शिनले वाट तुझी पाहताना नयन माझ्या शिनले कधी येतील बाबाजी नयन माझे शिनले कधी येतील बाबाजी नयन माझे शिनले रोम रोम तुनी आज जनार्दन गाईला रोम रोम तुनी जनार्दन गाईला भेट दे मला जनार्दन भेट दे केवळ हे बाबाजीला समजत होतं की 10 वर्षापासून लेकरं आपल्यासाठी डोळे उघडत नाही. त्याला डोळे दिले, ते पाहू लागलं, जे जेकार करू लागलं. बाबाजींनी माळ घेतली, हातात त्याला टाकली. बाबाजींची गाडी पुढे निघाली. जसं ह्या ठिकाणी दिवा लावला, तेल जळे, विघ्न टळे. आपल्याला जर अनेक प्रकारचं विघ्न असेल तर मंदिरात महादेवाच्या किंवा पांडुरंगाच्या मंदिरात दिवा लावा. नंदादीप जळे भक्तीचा कारण तुटतो याचा लागे ओलावा ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येथील गुरुराज. टाइम वेळ कमी आहे, प्रसाद घ्यायचा आहे. फक्त एवढं लक्षात राहू द्या की दिवा किती महत्वाचा आहे. 30 दिवस दिवा लावायचं सांगितलेलं आहे. नाही काही तर आता भीष्म पर्व 5 दिवस आहे. नसेल महिनाभर स्नान कार्तिक झालं तर 5 दिवस अजून शिल्लक आहे. एक भूम प्रदोष उदयात आहे. शनी जर प्रदोष केला त्याला शनी प्रदोष म्हणतात. एक भूम प्रदोष आहे, एक सोम प्रदोष आहे. शनी प्रदोष जर आपण केला, ज्यांना संतान नसेल, ज्यांच्या मुळातच त्यांच्या कुशीमध्ये प्रसाद लिहून ठेवलेला नसेल, त्यांनी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या किंवा गगनगिरी बाबांच्या पालखीत नारळ ठेवावं, एक फळ ठेवावं आणि शनी प्रदोष 11वं करावं. 11व्या प्रदोषाला सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने त्याला फळ झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून शनी प्रदोष करावा. भूम प्रदोष का करावा, सोम प्रदोष का करावा, प्रदोषाचं व्रत का करावं याचं चिंतन आहे. कोणत्या प्रदोषच्या दिवशी काय फळ मिळतं याचंही चिंतन आहे. आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी ज्यांची समाधी झाली, जे निर्वाण झाले, तो दिवस म्हणजे प्रदोष होता, म्हणून भक्तगण प्रदोष करतात. लक्षात राहू. ते त्या ठिकाणी थांबलेला आहे. त्याला विचार मनात आलं की अरे आपण चोर होतो, आपल्याला बाबाजी ह्या ठिकाणी भोलेबाबांनी दर्शन दिलं, आपण इथंच पूजा करूया. काही वर्ष पूजा केली. त्यानंतर दुसरा जन्म त्याला राजाचा मिळाला. त्यांनी सांगितलं, बाबांनो जेवढे मंदिर आहे तेवढ्या मंदिराला नंदादीप मी देणार, तेल मी देणार, प्रत्येक मंदिरात दिवा जळणार, काय लागेल तो खर्च मी करणार. आणि म्हणून सगळ्या राज्यातलं दीप दान करून त्याच्यात तेल टाकलं. आणि त्या दीपदानाच्या पुण्येनं 3ऱ्या जन्मात जो झाला तो कुबेर झाला. एक लक्षात घ्या, आपण कुबेराला जावं का भगवान शंकराकडे जावं? कोणाकडे गेलं पाहिजे? कोणाकडे गेलं पाहिजे? भोलेबाबाकडे गेलं पाहिजे का कुबेराकडे गेलं पाहिजे? चोर जर कुबेर होऊ शकतो, लक्षात राहू द्या. जो चोरी करण्याच्या निमित्तानं भगवान शंकराच्या मंदिरात गेला, 2ऱ्या जन्मात राजा होतोय आणि 3ऱ्या जन्मात तो जर कुबेर होत असेल तर आम्ही शिवमहापुराण कथा एवढ्या महान विभूतींच्या पुढे ऐकतो, आम्ही काय होऊ शकत नाही. म्हणून आपलं भाग्य आहे अशा शिवमहापुराण कथेला तुम्ही श्रवणाला आलात. बाबाजींची गाडी जशी निघाली, बाबांचं जीवनचरित्र आज आम्ही ऐकत होतो. समाधीवर दर्शनाला गेलो त्यावेळेस गगनगिरी बाबांचं, उद्या सांगेलच, डोळ्याची पारणे फिटतात अशा सद्गुरूंचं, अशा सत्पुरुषांचं जीवनचरित्र ऐकलं. त्यांनी बाबाजींची गाडी अडवली हरिद्वारला, रस्त्यामध्येच बाउंड्रीवरती. आणि पोलिसांनी सांगितलं, साहेबांनी कुठं चालली ही गाडी? त्यावेळेस निफाडकर सर गाडीवर होते. त्यानुसार आमचे बाबाजी बसलेले. अरे म्हणे बाबाजी असू द्या, कोणी असू द्या, मला काय घेणं, पण हे एवढे साधून एवढे ती गाडीचं काही आहे का नाही, लायसन दाखवा, आमका दाखवा. त्याने सांगितलं सगळं आम्ही दाखवू, पण तुम्ही आमच्या बाबाजींचं दर्शन घ्या. एक म्हणे मला दर्शन नाही घ्यायचं. आता ते बूटबीट घालून आला. बाबाजींचे दोन्ही असे दरवाजे उघडले गेले.
त्या बाबाजींच्या गाडीला असे 2 दरवाजे होते, असे उघडले गेले. हा सहज पाहायला गेला कोण बाबा आहे. पाहायला गेल्यानंतर त्याला जनार्दन स्वामी दिसले नाही व्यासपीठावरून. कधीच खोटं बोलणार नाही आणि खोटं बोलून तुमच्याकडून काही नेणार नाही. फक्त एकच सांगतो, दोन्ही दरवाजे उघडलेले होते, तो डोळ्यांनी पाहत होता. त्याला बाबाजी दिसत नव्हते, साष्टांग दंडवत त्यांनी केला आणि त्याला दिसत होते ते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी नव्हे, साक्षात भगवान शंकर दिसत होते. एक घडलेली कथा आहे. जटा दिसायला लागल्या बाबाजींच्या, त्या ठिकाणी त्रिशूल डमरू दिसायला लागला. त्यांनी साष्टांग दंडवत केला, रजा टाकली. 1 महिना बाबाजींच्या गाडीसंग पूर्ण कुंभमेळा करून आला आणि तिथं उतारला. बाबाजींचा प्रसाद घेतला, फोटो घेतला आणि सांगितलं, बाबाजी मोठी चूक झाली, तुमच्या संतांची गाडी अडवली. अशी बाबाजींची ख्याती आहे, अशी गगनगिरी बाबांची ख्याती आहे आणि अशी अश्वमहापुराण कथेची ख्याती आहे. आपल्याला उद्याच्या या चिंतनामध्ये सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर उर्जी दुराची भक्ती जळके माळ कळाक मुक्त फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती वक्री राजमूर्ती रत्न कैसा भला सुरवरी गुगरा चंदनाची ओटे गोमुखेश्वरा हिरी जय समुद्र शोभत वरा रत्न पोरे चंदिगा जय देव जय देव जय मंगलमूर्ती वक्री राजमूर्ती लंबोदर भणीवर वंदना सरळ झोंड वक्र सुंदर दादा माता वडवाईना गंगादी बाबा निर्वाणी रक्षा गुरुवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती वक्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन कामना लवलवती विक्राळा ब्रह्मणी माळा विषय कंठी काळा तीन त्रिवाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा तिथून नंदन वळवावे जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा हर देव वाळू बाबा देव वाळू गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुरांच्या माळा विभूतीचे उदळण शशिकंठनीला ऐसा शंकर सोमे उभावेला जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा हर देव वाळू आवार देव वाळू देवी दैत्य सागर वंदन केले रामाजी अवचित देवा असुर प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा हर देव वाळू आवार देव वाळू सुंदर मुरारी कोटी देवी जवाचे उच्चारी जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकर हर देव वाळू आवार देव वाळू सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे गरोडी आरती माळसा जननी ती देवी रसवली पुत्र दये गावी जनार्दन रामतया ठेवी त्यागी संसार अंधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेमे गरोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे गरोडी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी जय स्वयंचारी धाम शिवाचे करे भक्त परमा उभे जय जय करो जय उदळी होय मनोरणी परेना चित्ताभय चित्ती प्रेमे गरोडी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी गगनगिरी भावे Bhave
देवा कापुरा रे रत्नादलित सिंहासनी न्यासी मूर्ती गणपुरा सदैव महादेवाड सदा होते महादेवान सदा होते गणपुरा गोवा भगवंता सुंदर रूप दीप धारा कापुरा रे देवा कापुरा रे रत्नादलित सिंहासनी गणपति मूर्ति धनी धान मुखी नाम भगवती गेली देवा कापुरा रे रूप दीप धारा गणपती लक्ष्मी डोळ्यात पाहिजे तुझे प्रेमी अलिंगे नांगे हो जगभावे वासो ने नमः स्वमेव माता